आपण कल्पना करूया एका अशा साम्राज्याची ज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता. म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले जगातील सर्वात शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्य. हो, जगावर राज्य करणारं साम्राज्य. एक्झॅक्टली. आणि आता विचार करा की भारतातील घनदाट जंगलात या अवाढ्य साम्राज्याची झोप उडवणारा सर्वात मोठा धोका कोण होता? तर अवघ्या 20 वर्षांचा एक तरुण. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही मोठ्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा किंवा 1000 पानांच्या खंडाचा आधार घेणार नाही आहोत. हो, कारण आजचा आपला संदर्भ अगदी वेगळा आणि रंजक आहे. होय. आज आपल्याकडे आहे एका शालेय इतिहासाच्या पुस्तकाच्या एका पानाचा फोटो. फक्त एक पान, ज्यावर पाठाचा थोडासा छापील मजकूर आहे. आणि पाठाच्या शेवटी असलेल्या स्वाध्यायात एका विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने पेन्सिलने काही रिकाम्या जागा भरल्या आहेत. आणि त्याच पेन्सिलनी भरलेल्या रिकाम्या जागांवरून आपण खूप काही शोधणार आहोत. अगदी. आज आपण या एका पानावरील मोजक्या ओळी आणि व्याकरणाच्या प्रश्नांमधून एका महान आदिवासी क्रांतिकारकाचा म्हणजे बिरसा मुंडा यांचा इतिहास कसा उलगडतो हे बघणार आहोत. खरं सांगायचं तर त्या पेन्सिलने भरलेल्या रिकाम्या जागा आणि तो पाठाच्या शेवटी दिलेला व्याकरणाचा स्वाध्याय अंबरवर पाहता फक्त विद्यार्थ्यांच्या पाठांतराचा भाग वाटतो. हो, तसंच वाटतं ना पहिल्यांदा बघितल्यावर. हो ना, पण जर आपण ह्या मोजक्या ओळींचं आणि शब्दांचं सखोल वाचन केलं तर त्यामागे दडलेला एक अत्यंत हिंसक आणि धगधगता इतिहास आपल्यासमोर उभा राहतो. एका मोठ्या क्रांतीचा नकाशाच म्हणा ना. अगदी बरोबर, एका मोठ्या क्रांतीचा नकाशा. आजच्या या चर्चेत आपण केवळ तारखा आणि घटनांची यादी वाचणार नाही आहोत. आपण हे पाहणार आहोत की त्या साध्याशा शब्दांच्या मागे ब्रिटिश सत्तेची कोणती मोठी भीती दडलेली होती. आणि एका आदिवासी तरुणाने त्या महासत्तेला रणनीतीच्या पातळीवर कसं आव्हान दिलं होतं हेही आपण बघणार आहोत. नक्कीच. या पानावरचा जो घटनाक्रम दिला आहे त्यात लपलेलं गणित जर आपण मांडलं तर या संघर्षाची तीव्रता लगेच आपल्या लक्षात येते. हो, कारण तारखा नेहमीच खूप काही सांगून जातात. एक्झॅक्टली. पाठाच्या शेवटी असलेल्या 5व्या प्रश्नात जिथे घटनांची यादी करायला सांगितली आहे तिथे बिरसा मुंडा यांची जन्मतारीख स्पष्ट दिली आहे, 15 नोव्हेंबर 1875. आणि याच पानावर आपण थोडं वर पाहिलं तर गाळलेल्या जागा, योग्य शब्द लिहून भरा, या दुसऱ्या प्रश्नात विद्यार्थ्याने हाताने जे उत्तर लिहिलंय ते खूप महत्वाचं आहे. हो, ते 1895 सालचं ना? हो. त्यानुसार 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आणि हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. आता इथे आपण साधं वजाबाकीचं गणित करूया. 1895 मधून 1875 वजा केले तर बिरसा मुंडा त्यावेळी अवघे 20 वर्षांचे होते. फक्त 20 वर्षांचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या वयात तरुण नुकतेच जगायला सुरुवात करतात त्या वयात या तरुणाला सक्त मजुरी. आणि विद्यार्थ्यांना पहिल्याच रिकाम्या जागेत लिहिलंय की संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. हो, संपूर्ण देश गुलाम होता. मग या संपूर्ण देशाला गुलाम बनवणाऱ्या महासत्तेला एका 20 वर्षांच्या तरुणाची एवढी काय धास्ती वाटली असावी की त्यांनी थेट सक्तमजुरीची शिक्षा सुनावली? याचं उत्तर आपल्याला त्या सक्तमजुरी या शब्दातच मिळतं. पाठावरील शब्दार्थांमध्ये सक्तमजुरीचा अर्थ अतिशय कष्टाचे काम असा दिला आहे. एका शाळकरी मुलासाठी हा अर्थ पुरेसा आहे. पण त्याच्यामागे खूप मोठा हेतू असावा. नक्कीच. एका प्रौढ विश्लेषकाच्या नजरेतून या सक्तमजुरीचा हेतू खूप भयानक होता. वयाच्या 20व्या वर्षी राजकीय कैद्याला अशी शिक्षा देण्यामागे इंग्रजांचा उद्देश केवळ त्याला समाजापासून वेगळे करणे हा नव्हता. मग त्यांना नक्की काय साध्य करायचं होतं? त्यांना त्या तरुणाचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण करायचे होते. त्यांना एक राजकीय संदेश द्यायचा होता की जो कोणी ब्रिटिश सत्तेला आव्हान देईल त्याला आम्ही मोडून काढू. बापरे. आणि हजारीबाग सारख्या तुरुंगात रवानगी करणे हे काय दर्शवतं? हेच दर्शवतं की तो तरुण त्यांच्यासाठी एखादा साधा गुन्हेगार नव्हता, तर तो एक अत्यंत प्रभावशाली नेता होता ज्याचे विचार जंगलात वणव्यासारखे पसरत होते. एक मिनिट. इथे मला एक प्रश्न पडतोय. जर इंग्रजांना फक्त त्यांचा प्रभाव कमी करायचा होता किंवा त्यांना लोकांपासून दूर ठेवायचं होतं तर ते त्यांना हद्दपार करू शकले असते. हो, तसे पर्याय त्यांच्याकडे नक्कीच होते. किंवा देशाबाहेर पाठवू शकले असते. पण हजारीबागच्या तुरुंगात अतिशय कष्टाची कामे करायला लावणे याचा अर्थ इंग्रजांना केवळ एक नेता दूर करायचा नव्हता तर त्यांना एक प्रतीक नष्ट करायचं होतं, बरोबर? हे अगदी अचूक निरीक्षण आहे. जेव्हा एखादा नेता लोकांसाठी आशेचं प्रतीक बनतो तेव्हा साम्राज्यवादी सत्ता नेहमीच त्या नेत्याला कमकुवत, हतबल आणि तुटलेला दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अनुयायांना वाटावं की आपला नेता संपलाय.
अगदी तसंच. बिरसा मुंडा यांच्या अनुयायांना हे दिसावे की त्यांचा सर्वोच्च नेता साध्या मजुरासारखे कष्ट उपचत आहे आणि ब्रिटिश सत्तेसमोर लाचार आहे. हा त्यामागील एक मोठा मानसशास्त्रीय खेळ असावा. पण हा खेळ इंग्रजांवरच उलटला ना? हो, कारण 1895 मध्ये 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा हा संघर्ष थांबला नाही, तर तो अधिकच तीव्र झाला. आणि तो संघर्ष किती तीव्र झाला हे आपल्याला 1900 सालच्या घटनावरून दिसतं. पानावरचा मुख्य परीक्षेत जर आपण वाचला तर त्यात म्हटलंय की सन 1900 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेला मार्गदर्शन करत होते. हो, हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. आणि त्यावेळी ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. तिथे भीषण लढाई झाली. त्यांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांचीच्या कारागृहात पाठवण्यात आले. बरोबर. आता हे सगळं वाचताना मला या वर्णनात एक फार मोठी विसंगती जाणवते. आणि ती विसंगती त्या अचानक हल्ला या शब्दात आहे. अचानक हल्ला या शब्दात विसंगती कशी काय? हे बघा, मजकूर म्हणतोय की ते मार्गदर्शन करत होते. मार्गदर्शन करणे म्हणजे एखाद्या बैठकीत लोकांना काहीतरी समजावून सांगणे किंवा चर्चा करणे. हो, सर्वसाधारणपणे तसाच अर्थ होतो. मग जर तिथे फक्त एक साधी बैठक सुरू होती तर ब्रिटिश लष्कराला अचानक हल्ला करण्याची काय गरज होती? अचानक हल्ला किंवा ॲम्बुश हे लष्करी तंत्र तेव्हा वापरलं जातं जेव्हा शत्रू खूप ताकदवान असतो. आणि समोरासमोरच्या लढाईत तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. एक्झॅक्टली. एका साध्या मार्गदर्शनाच्या सभेवर लष्करी ॲम्बुश हे थोडं विचित्र नाही का वाटत? अजिबात नाही. कारण त्या अचानक हल्ला या रणनीतीमध्येच बिरसा मुंडा यांच्या ताकदीचे खरे रहस्य दडलेले आहे. आपण यातील भौगोलिक संदर्भांची जरा सांगड घालूया. म्हणजे कसं? मजकूर काय सांगतो की हे सर्व पहाडांमध्ये सुरू होते. तिथे अत्यंत घनदाट जंगल आणि दुर्गम अशी भौगोलिक परिस्थिती होती. अटक झाली चक्रधरपूरला आणि त्यांची रवानगी झाली रांचीच्या कारागृहात. म्हणजे हे अंतर खूप मोठं आहे. अगदी. याचा अर्थ हा विद्रोह कोणत्याही एका छोट्या गावापुरता मर्यादित नव्हता, तर तो एका मोठ्या भौगोलिक पट्ट्यात पसरला होता. आता इंग्रजांच्या ॲम्बुशबद्दल बोलायचे तर जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तिथल्या कानाकोपऱ्याची माहिती होती. ते त्या भूमीचे पुत्र होते. म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रे असूनही ब्रिटिश सैन्य त्या जंगलात आंधळे आणि असुरक्षित होते. नक्कीच. म्हणजे जंगलात समोरासमोरची लढाई करणे हे ब्रिटिश सैन्यासाठी आत्मघातिक ठरले असते असं तुम्हाला म्हणायचं आहे? तंतोतंत. गनिमी कावा किंवा ज्याला आपण गनिमी युद्धतंत्र म्हणतो, त्या जंगलाची माहिती असणारे योद्धे नेहमीच पारंपरिक सैन्यावर भारी पडतात. इंग्रजांना हे पक्के ठाऊक असावे. हो, त्यांना पक्के ठाऊक होते की बिरसा मुंडा आणि त्यांच्या अनुयायांशी जर समोरासमोर युद्ध झाले तर ब्रिटिश सैन्याची मोठी जीवितहानी होईल. त्यामुळेच त्यांनी मार्गदर्शन करत असताना, म्हणजे जेव्हा लोक कदाचित चर्चेत मग्न असतील किंवा त्यांच्याकडे शस्त्रे हातात नसतील, हो, किंवा ते गाफील असतील, अशी नेमकी वेळ साधून पाठीमागून हा अचानक हल्ला केला. हा हल्ला इंग्रजांचे शौर्य दाखवत नाही, तर तो त्यांची भौगोलिक रणनीतीतील असमर्थता दाखवतो. अगदी बरोबर. आणि सोबतच बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाची त्यांना वाटणारी धास्ती सुद्धा यातून स्पष्ट होते. खरंच हे विचार करायला लावणार आहे. एक विशीतला तरुण इंग्रजांना अशा रणनीतीच्या कोंडीत पकडतो की त्यांना छुप्या मार्गाने हल्ला करावा लागतो. हो ना. पण या अटकेनंतरचा जो घटनाक्रम या पानावरील मजकुरात दिला आहे तो अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. हो, पुढचा भाग खूपच दुःखद आहे. अटकेनंतर रांचीच्या तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि त्याचेच परिणाम म्हणून 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी. हो, फक्त 25 वर्ष. एका धगधगत्या पर्वाचा असा क्रूर शेवट झाला. पण या शेवटाने इतिहासाला एक असं वळण दिलं ज्याने बिरसा मुंडा यांना कायमचं अमर केलं. आणि ते अमर कसे झाले हे परिच्छेदाच्या शेवटच्या ओळीत अत्यंत समर्पकपणे मांडले आहे. त्यात लिहिलंय की या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला, त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. या ओळीत लोकांनी हा शब्द खूप महत्वाचा वाटतो मला. हो, खूपच महत्वाचा आहे. कारण जननायक हा किताब त्यांना कोणत्याही ब्रिटिश अधिकाऱ्याने, राजाने किंवा कोणत्या संस्थेने दिलेला नाही. तो किताब या देशातल्या सामान्य माणसाने आणि त्या जंगलातल्या आदिवासींनी स्वतःच्या मनातून दिला आहे. तो लोकांच्या प्रेमाचा आणि आदराचा प्रतीक आहे. एका अर्थाने हा लोकांच्या मनातून आलेला लोकशाहीचा सर्वात शुद्ध आणि सर्वोच्च सन्मान आहे असं आपण म्हणू शकतो.
पण मला सांगा, एका विशिष्ट भागातल्या आदिवासींच्या लढ्याला इतकं मोठं राष्ट्रीय स्वरूप कसं प्राप्त झालं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिला आहे त्यात मिळते. आणि हा स्वाध्याय शालेय अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा आहे. असं का म्हणताय तुम्ही? चौथा प्रश्न पहा. त्यात विचारले आहे, जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? आणि खाली जे पर्याय आहेत ते ऐका. महात्मा, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, नेताजी, क्रांतिसिंह आणि लोकनायक. अरे बापरे, हे तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च नेत्यांची नावे आहेत. हेच तर या संपूर्ण पानात दडलेलं सर्वात मोठं सूत्र आहे. शालेय अभ्यासक्रमात बिरसा मुंडा यांची तुलना थेट महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांशी केली गेली आहे. याचा अर्थ बिरसा मुंडा यांचा लढा हा केवळ एका विशिष्ट जंगलापुरता मर्यादित नव्हता. किंवा एका विशिष्ट समाजापुरता सुद्धा मर्यादित नव्हता. तो संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा, अविभाज्य आणि प्रातिनिधिक भाग होता. म्हणजे आदिवासींचा लढा हा राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या महायज्ञातील एक मोठा यज्ञ होता, हे यातून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. अगदी अचूक ओळखलत तुम्ही. आणि याला दुजोरा देणारा आणखी एक पुरावा मला याच स्वाध्यायात दिसतोय. जोड्या जुळवा या तिसऱ्या प्रश्नात अवीरगती प्राप्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ब गटात दिला आहे, देशासाठी लढताना मरण येणे. तिथे केवळ मरण येणे किंवा शहीद होणे असं म्हटलेलं नाहीये. नाही, तिथे स्पष्टपणे देशासाठी हा शब्द वापरलाय. एका 20-25 वर्षांच्या तरुणाने जंगलात जो लढा दिला तो केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी नव्हता, तर तो या देशाच्या मातीसाठी होता. हो. आणि हे व्याकरणाच्या एका साध्या प्रश्नातून इतक्या प्रभावीपणे मांडलं जाईल याचा आपण कधी सहसा विचार करत नाही. खरंय. व्याकरणाचा हा भाग पाहताना मला वाटतं की आपण एका फार मोठ्या संकल्पनेला स्पर्श करत आहोत. इतिहासाच्या पुस्तकातील स्वाध्याय सहसा केवळ भाषेचं ज्ञान तपासण्यासाठी असतात असा आपला समज असतो. हो, बहुतांश वेळा तसंच असतं. पण या पानावरील शब्दार्थ आणि वाक्प्रचार जर आपण एका विशिष्ट क्रमाने पाहिले तर त्यात मला संपूर्ण क्रांतीचे एक शास्त्र किंवा ज्याला आपण ब्लूप्रिंट म्हणतो ती दिसते. एक मिनिट, ब्लूप्रिंट हे जरा सविस्तर समजावून सांगाल? नक्कीच. पाठातील शब्दार्थ आणि वाक्प्रचार बघा. सर्वात आधी शब्द आहे शेतसारा, ज्याचा अर्थ दिलाय शेतजमिनीवरील कर. त्यानंतर आहे असंतोष निर्माण होणे म्हणजे चीड निर्माण होणे. त्यानंतर येतो संकल्प करणे म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. आणि शेवटी आहे जन आंदोलन म्हणजे लोकांनी केलेले आंदोलन. हे केवळ यादृच्छिक किंवा रँडम शब्द नाहीत आहेत. म्हणजे हा कोणत्याही शोषणाविरुद्ध उभा राहणाऱ्या क्रांतीचा अत्यंत अचूक असा घटनाक्रम आहे. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे शब्द एकामागोमाग एक क्रांतीचे टप्पे सांगत आहेत. जणू काही क्रांती कशी घडते याची ही एक कृती किंवा आपण ज्याला रेसिपी म्हणतो तसं काहीच आहे. अगदी तसंच आहे. आणि इथे शेतसारा या पहिल्या शब्दाचे गांभीर्य समजून घेणं खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण आदिवासींचे लढे केवळ त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीशी किंवा जंगलाच्या अधिकारांशी जोडून पाहतो. हो, सर्वसाधारण समज तसाच आहे. पण शेतसारा हा शब्द आपल्याला सांगतो की या संघर्षाचे मूळ कारण आर्थिक शोषण हे होते. आदिवासी समाज हा जंगलावर अवलंबून असणारा, स्वतःपुरते पिकवणारा आणि स्वयंपूर्णाचा समाज होता. म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेत रोख रकमेला किंवा पैशांना फारसे स्थान नसायचेच. आणि अशा वेळी इंग्रजांनी त्यांच्या कसणाऱ्या जमिनीवर शेतसारा म्हणजे पैशांच्या रूपात कर लादला. म्हणजे ज्या समाजात पैशांचा वापरच कमी आहे त्यांच्याकडे इंग्रजांनी पैशांच्या रूपात कर मागायला सुरुवात केली. याचा साहजिकच परिणाम असा झाला असेल की त्यांना कर भरण्यासाठी सावकारांकडून कर्ज घ्यावं लागलं असेल. आणि तेच तर इंग्रजांचे मुख्य धोरण होते. सावकारांकडून कर्ज घेणे, ते न फेडता आल्यामुळे स्वतःची जमीन सावकारांच्या किंवा पर्यायाने इंग्रजांच्या घशात जाणे ही एक अत्यंत दुष्ट आर्थिक कोंडी होती. अरे बापरे. म्हणजे हा केवळ एक कर नव्हता. नाही, हा संपूर्ण आदिवासी समाजाला त्यांच्याच जमिनीवरून बेदखल करण्याचे एक पद्धतशीर हत्यार होते. आणि याच आर्थिक शोषणातून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला, चीड निर्माण झाली. आणि या असंतोषाला दिशा देण्यासाठी एका नेतृत्वाची गरज होती. तिथे मग बिरसा मुंडा पुढे आले. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा अढळ निश्चय केला, जो या व्याकरणातला पुढचा टप्पा आहे, संकल्प करणे.
होय. वैयक्तिक पातळीवर असलेली चीड जेव्हा एका संघटित निश्चयात बदलते तेव्हा त्याला आपण संकल्प म्हणतो. बरोबर. आणि जेव्हा एखाद्या नेत्याचा हा संकल्प हजारो लोकांचा संकल्प बनतो तेव्हा त्याचं रूपांतर अंतिम टप्प्यात होते, जे स्वाध्यायात दिले आहे, जन आंदोलन म्हणजे लोकांचे आंदोलन. क्या बात आहे. एका शालेय पानावरील केवळ 4 शब्दांमधून विद्यार्थ्यांना हे शिकवले जात आहे की अन्याय कसा सुरू होतो आणि तो कसा मोडून काढायचा असतो. हो. असंतोष निर्माण होणे किंवा संकल्प करणे हे केवळ भाषिक अलंकार नाहीत. ती एक मानसिकता आहे जी विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जात आहे. जेणेकरून भविष्यात जेव्हा त्यांच्यावर किंवा त्यांच्या समाजावर अन्याय होईल तेव्हा त्यांना ही क्रांतीची कृती आधीच माहिती असेल. एक्झॅक्टली. हे विश्लेषण खरंच चक्रावून टाकणार आहे. आपण नेहमी विचार करतो की शाळेतली पुस्तकं फक्त माहिती देतात, पण त्या माहितीच्या आत इतकं खोलवर रुजलेलं सामाजिक आणि राजकीय भान असू शकतं, हे आजच्या या चर्चेतून खूप स्पष्ट झालं आहे. हो, आणि ते समजून घेणं काळाची गरज आहे. अगदी. 15 नोव्हेंबर 1875ला सुरू झालेला आणि 9 जून 1900ला अवघ्या 25व्या वर्षी संपलेला हा एका महान जननायकाचा प्रवास. वयाच्या 20व्या वर्षी सक्तमजुरी सहन करणं. त्यानंतर हार न मानता जंगलात जाऊन महासत्तेच्या लष्कराशी भीषण लढाई करणं. हो, आणि अटकेनंतर तुरुंगात अनन्वित अत्याचार सोसणं आणि अखेर देशासाठी वीरगती प्राप्त करणं. स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा एक तरुण कसा अमर झाला, याचा हा इतिहास आज आपण या एका पानातून उलगडला. म्हणूनच मला वाटतं की इतिहासाच्या पुस्तकात छापलेली ही माहिती फक्त परीक्षेच्या गुणांसाठी नसते. जेव्हा आपण या मोजक्या शब्दांच्या पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्यामागील वेदना, त्याग आणि संघर्षाची खरी जाणीव आपल्याला होते. तो आपल्याला संघर्षाची प्रेरणा देतो. पण आजची ही सखोल चर्चा संपवताना मला या पुस्तकाच्या पानावर दडलेला असा एक प्रश्न सोडायचा आहे, ज्याचं उत्तर पुस्तकात कुठेही नाहीये, आणि तो विचार अत्यंत अस्वस्थ करणार आहे. असा कोणता विचार आहे तो? आपण मगाशी त्या अचानक हल्ल्याबद्दल बोललो. पुस्तकात एक अतिशय शांत वाटणारं वाक्य आहे की हल्ल्याच्या वेळी बिरसा मुंडा पहाडात आदिवासी जनतेला मार्गदर्शन करत होते. आता आपण फक्त थोडा विचार करूया. त्या अतिशय दुर्गम पहाडात, घनदाट जंगलात, इंग्रजांच्या नजरेपासून दूर तो 25वीतला तरुण जननायक आपल्या लोकांना नक्की कशाचे मार्गदर्शन करत असेल? कोणती रणनीती ते तिथे समजावून सांगत असतील? हा खरोखरच एक अंगावर काटा आणणारा विचार आहे. कारण जर ते मार्गदर्शन सामान्य असते तर इंग्रजांनी इतका टोकाचा लष्करी हल्ला केला नसता. नेमके हेच. भविष्यातील कोणती मोठी योजना ते आखत असतील, जिची केवळ थोडीशी कुणकुण लागल्यामुळे जगातल्या सर्वात शक्तिशाली साम्राज्यवाद्यांना इतक्या घाईघाईने घाबरून अचानक हल्ला करावा लागला. त्या पहाडात नक्की काय शिजत होतं? अगदी बरोबर. असा कोणता मोठा संकल्प तिथे केला जात होता, ज्याने इंग्रजांची झोप उडवली होती आणि त्यांना तो डाव तिथेच उधळून लावणे भाग पडले? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इतिहासाच्या कोणत्याही पानात सापडणार नाही, पण यावर विचार करणे हेच त्या जननायकाला खरे अभिवादन ठरेल. नक्कीच. आज या चर्चेत सहभागी होऊन इतिहासाचे हे पदर उलगडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी आजची आपली ही चर्चा ऐकली त्यांनाही हा प्रश्न मनात ठेवण्याची विनंती करतो. आणि आपण पुन्हा भेटूच. हो, पुढच्या वेळी पुन्हा अशाच एका नव्या विषयावर आपण अशीच सखोल चर्चा करू. तोपर्यंत विचार करत रहा, त्या पहाडात नक्की काय शिजत होतं.